चोट राजकारण्यांनो, सुधरा रे तुम्ही, जरा सुधरा. अरे तुमच्यामुळं शेतकरी देशोधडीला लागलेलं आहे आज. फक्त हे राजकारणी हरामखोर यांना कारणीभूत आहे. अरे ज्या वेळेस आमच्या शेतात कापूस निघला, ज्या वेळेस आम्ही कापूस विकायला नेला, या हरामखोरांनी आम्हाला 7,000चा भाव दिलाय. आणि 7 शेतकऱ्याचा कापूस गेल्यानंतर या हरामखोर राजकारण्यांनी आता कुठं त्या कापसाला 9,000-9,500 रुपये भाव चाललाय. पळाट्या नेऊन विकाव का आम्ही आता या? अरे ट्रॅक्टरला डिझेल मिळाला तुमच्यामुळं, डिझेलचे भाव वाढलेत. पेट्रोल डीजल का याला कारणीभूत तुम्ही आहेत. संयम से इस्तेमाल करना. अरे तुम्ही म्हणत होते मोदी साहेब अच्छे दिन आएंगे शेतकऱ्याला. अच्छे दिन काय अच्छे दिन आलेत? 7,000 कापूस दिला आणि आता 9,000 आणि 9,500 कापूस झाला. काय पळाटे नेऊन वाढायच्या? अहो खर्चा निघा ना, खर्चात डिझेलचे भाव वाढले तर पुढच्या घडामोडीकडे बातमी बीडमधून आहे. 9व्या दिवशीही पेट्रोल डिझेलची टंचाई जाणवते. अनेक पेट्रोल पंपांवर नो स्टॉकचे बोर्ड लावण्यात आलेत, त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. 1,500 रुपये एकरना नांगराला, 1,800 रुपये एकरना नांगर लागू राहिले. शेतीचा खर्च सुद्धा याच्यातून निघाना. आणि याला साल्या हो, तुम्ही राजकारणी सारी याला जबाबदार आहात. ही का आमच्यामुळं तुम्ही आहेत, तुमच्यामुळं आम्ही नाही. हे सुधरून घ्या. आम्ही ह्या काळ्या आहेत पिकितो ना, तेव्हा ते अन्न देतो आम्ही आमच्या पुरतं आणि तुमच्यासाठी पिकवतो. नाही जर पिकवलं तर काय खाता तुम्ही? हराम करावं. कुठे गेले खताचे भाव? अरे 2014ला 300 रुपयाला गोणी आणत होतो आम्ही, 300 रुपयाला. आज 30 गोणी 1,800, 2,000 रुपये नेऊन घातली तुम्ही. काय करायचं आणि काय खायचं? आणि तुमचे बी आम्हाला पोट भरायला लागतात. एक साल जर शेतकरी संपावर गेला ना, काय डिझेल पेट्रोल पेतान का तुम्ही? का पैसे खातान? 2014ला 10,000 ते 12,000 रुपये क्विंटल कापूस शिकेला आम्ही. तुरी 8-10 हजार रुपये क्विंटल विकल्यात. सोयाबीनला भाव होता तेव्हा खताचे भाव कमी होते आणि आज खताचे भाव गगनाला भिडेत आणि मालाचे भाव कमी गेलेत. 180 रुपयाला तुम्ही तर तेलाची बॅग नेऊन घातली सोयाबीनची, आणि सोयाबीन आमच्याकडून घेतलं 3,500 आणि 4,000 रुपयानं. हे शेतकरी संकटात आणण्याचं काम ना तुम्ही. काय चाललं आमचा कांदा रुपये 2 रुपये किलो? ₹100 आपला माल घेऊन राहिले ना, 800 रुपयांची एक विकू राहिले. 100 रुपयाने घेऊन अरे हे मीडियावाले एवढे हरामखोर आहेत. जेव्हा थोडाफार कांद्याचा भाव वाढा ना, तर काय मोठमोठ्यानं वरडतात कांद्याच्याबद्दल. आता 2 रुपये 3 रुपये किलो ना चालला तर काही बोंब उचला ना. आता म्हणा ना जरा काही आवाज वाढवा. शेतकऱ्याला काही भाव मिळत नाही, काय नाही. तुमच्यामुळं आमचं सारं परेशानी चालू आहे शेतकऱ्याची. आणि म्हणता भारत हा कृषीप्रधान देश आहे. कशाला म्हणता कृषीप्रधान देश तुम्ही? दिवसेंदिवस शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर होत असून शेतकरी आता आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचलत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. अशातच गेल्या 24 वर्षात पश्चिम विदर्भात एकूण 50,000 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे, असं धक्कादायक वास्तव समोर आलंय. नापिकी, शेतमालांना भाव न मिळणं, आसमानी आणि सुलतानी संकट तसंच कर्जबाजारीपणा यातून शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. आणि या शेतकरी आत्महत्येची ही धक्कादायक आकडेवारी आता समोर आली आहे. एवढी महागाई वाढवून शेतकरी आत्महत्या करू राहिला रोज. दिवसा गणेश महाराष्ट्रात 5-6 आत्महत्या होत्यात.
तुमच्यामुळं एक मोठा शेतकऱ्याला कलंक लागलेला आहे आणि शेतकरी आत्महत्या करू राहिला आहे. आज 5 पट 2014 नंतर 5 पट खताचे भाव वाढलेत. द्या ना आम्हाला 5 पटीने भाव वाढून द्या ना. कापसाला, तुरीला, मुगाला, हरभऱ्याला भाव वाढा. 2014च्या अगोदरची परिस्थिती होती ना, ते बुरे दिन द्या तुम्ही शेतकऱ्याला. खत स्वस्त होतं, अवधी स्वस्त होतं, मालाला भाव होता. आता काय आहे तुमच्या याच्यात? गॅस मिळाना, डिझेल मिळाना. आज हे ट्रॅक्टर चालला नाही आहे, याला 1800 रुपये एकर आहे नांगराला. एवढे डिझेलचे भाव वाढले, तुम्ही ते तरी काय करणार? काय पाण्यावर चालतं का ट्रॅक्टर? पण एक दिवस जर शेतकरी संपावर गेला ना, तुम्ही काय पैसे खाणार नाही. आमच्या जेव्हा तुम्ही मोठमोठे झालेत, शेतकऱ्याचे आंदोलन केलं, शेतकऱ्याला पुढं केलं, शेतकऱ्याच्या जीवावर मोठे झालेत. शेतकरी वाऱ्यावर सोडाय कोणी शेतकऱ्याची बाजू मांडायला? आता एवढा कडक उन्हात शेतकऱ्याला काम करावं लागतंय. आणि शेतकऱ्याबद्दल कोणी बोललं की डायरेक्ट त्याला नोटीस. हे शेतकरी पुत्र रविराज साबळे शेतकऱ्यासाठी ओरडतोय. 20,000 कोटी त्याला द्यायला आहेत, पण सरकारकडे शेतकऱ्यांसाठी काही मागितलं की हे 9 लाख कोटी कर्जाचं ढोंग करतात आणि वरतून फुशारकीचं म्हणतात. पैशाचं सोंग करता येत नाही. त्यांनी अख्ख्या लाजा सोडल्या, अख्ख्या. त्याच्यावर केसेस. ते कोणता बाबुराव बोदरे का बेदरे सोलापूरचा, कारखान्याबद्दल काय शेतकऱ्याचे पैसे बुडवले म्हणते रविराज साबळे पाटील बोललाय. एका गुन्ह्यासाठी 17 ठिकाणी केसेस. शेतकऱ्याबद्दल बोलायचं नाही का कोणी? जे बोलत होते शेतकरी तर ते घेतले तुम्ही गुंडाळून. मग शेतकऱ्याला कोण वाली बोलतो तर त्याच्यावर कशाला केसेस करतात? शेतकऱ्यांना किती अन्याय सहन करायचा? शेतकऱ्याला कोणी वाली उरू द्या. शेतकरी संपावर गेला आणि 1 वर्ष जर तुम्हाला काही धान्य पुरवलं नाही शहरला, काय खाता ना तुम्ही? धतुरा सुधरा जरा. शेतकऱ्याला काही सवलती द्या, अनुदान द्या. हा शेतकरी देशाचा कणा आहे. शेतकरी घाम करतो तेव्हा देश चालतोय. रात्रंदिवस घाम काढावा लागतोय. 24 तासापैकी 16 तास शेतकरी रानात राबतोय. आता एवढ्या उन्हाचा पहारा चढलाय ना, एवढ्या उन्हात माझा शेतकरी काम करतोय. ज्यावेळी शेतकऱ्याला घामाचे दाम मिळेल तेव्हाच आपला देश कृषीप्रधान देश होईल आणि तेव्हा तो शेतकरी राजा होईल. तुमचा कृषी नाही, तुमचा देश प्रधान बी नाही. ज्यावेळेस तुम्ही शेतकऱ्याचं हित लक्षात घेता, शेतकऱ्याच्या घामाला दाम देता, त्याच वेळेस आपला देश कृषीप्रधान होईल. आणि हे एक लक्षात ठेवा, या मोड्यावाल्याने तर शेतकऱ्याची सारी इज्जत गाठली. कुठं बी शेतकरी एखादा फाटके तुटके कपडे घालताना कुठंतरी त्याचा शिन दाखीन. कपडे नसलेलं फाटके तुटके, डोक्याला उपरणं घातलेलं, आभाळकर तोंड करून बसलेलं दाखीन. एवढी बी शेतकऱ्याची बेइज्जती करू नका. शेतकऱ्याची मानहानी करताना मीडियावाले बी. मीडियावाल्याला म्हणा लाजा धरा आणि शेतकऱ्याचे जीवावर येतो तेव्हा तुम्ही खाता. शेतकऱ्याला बी कधी जरा चांगलं कपडे गुपडे घालू द्या जरा. केव्हा पाहतो शेतकरी आभाळाकडे तोंड करतोय, फाटके तुटके कपडे घातलेले राहतात. काय शेतकऱ्यांना एखादं बार तर चांगलं दाखवा का चांगले कपडे घालू नाही त्यांनी.
नेहमी उन्हात काम करतो शेतकरी. शेतकऱ्याची मानहानी मीडियावाले बी करू राहिले. शेतकऱ्याचा आवाज तर उठवत नाही तुम्ही. शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही. मीडियावाल्यांना म्हणा ना, आता 2014ला काय खताचे भाव काय होते, आज खताचे भाव कुठे गेलेत, गॅस डिझेल पेट्रोल कुठे गेलंय, आणि शेतकऱ्याचे माल खाली खाली आलेत, तुमचे माल वर चढेत. मग आता मीडिया काय झोपा काढतो का? बोंब उठा ना, 2 रुपये कांदा चाललाय, शेतकऱ्याला काही अनुदान द्या म्हणून. आणि आता साहेबांनी 12 रुपये 35 पैसे कांद्याला भाव देऊ म्हणून, खरेदी करू म्हणून सांगितलं. काय होतं 12 रुपये 35 पैशात? 1 एकरला खर्च किती येतो, कांदा किती होतो? मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला? शेतकरी असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.